सुषमा अंधारी जी आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। सुषमाजी, अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार कसं पाहता या घटनेकडे? अभिषेक घोसाळकर यांच्यावरचा हा जो हल्ला आहे हा फक्त घोसाळकर कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण शिवसेना परिवारासाठी एक धक्कादायक घटना आहे। या घटनेचा निषेध तर आम्ही करतोय। आता या क्षणाला घोसाळकर कुटुंबाच्या सोबत त्या संकटाच्या घडीमध्ये आम्ही सगळे आमच्या संवेदना त्यांच्या सोबत आहेत, पण त्याच सोबत एक प्रश्न उपस्थित होतोय की काय या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था हद्दपार झाली आहे का? गृहमंत्री नावाचे पद आता लिलावात निघाले आहे का? ज्या अर्थी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होतो, आताही हा गोळीबार, या वारंवार जेव्हा घटना घडतात तेव्हा कायद्याचा कसलाही धाक राहिला नाही। आणि देवेंद्रजी सक्षम मंत्री वगैरे असं काहीतरी प्रसाद लाडांना बोलताना मी ऐकलं, कोणत्या परिस्थितीमध्ये फडणवीस साहेबांनी एका सक्षम गृहमंत्री असण्याचे प्रमाण दिले हे जरा आम्हाला एकदा कळले पाहिजे। ना त्यांनी ललित पाटील प्रकरणामध्ये कुठलंही सक्षमपणे काम केलं आणि कुठलाही नेक्सस बाहेर काढला, ना त्यांना कुठलीही परिस्थिती हाताळता आली, त्यापेक्षा त्यांनी गोळीबार करणं जास्त महत्वाचं त्यांना वाटलं। काल परवा पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करण्यापर्यंत अंधाधुंदी माजली। मला वाटतं की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा पुन्हा तीच गोष्ट अधोरेखित होते की देवेंद्र फडणवीस हे अपयशी गृहमंत्री आहेत। बरं देवेंद्रजी, त्यांच्या कार्यपद्धतीवरती आणि एकंदरीतच घडल्या प्रकाराबद्दल अनेक प्रश्न सुषमाजी आपण उपस्थित केले, मात्र दुसरीकडे त्यांच्या कुटुंबियांशी म्हणजे घोसाळकरांच्या कुटुंबियांशी आपलं काही बोलणं होऊ शकलंय का? त्यांच्या तब्येती संदर्भातले काही अपडेट्स कळू शकलेले आहेत का? आणि अशा घटना रोखण्यासाठी पुढचं पाऊल काय असावं? सुषमाजी, मी मी तरी सध्या दौऱ्यावर आहे मुक्त संवाद अभियानाच्या, परंतु गोरेगावमध्ये राहणाऱ्या आमच्या उपनेत्या संजनाताई घाडी या हॉस्पिटल पर्यंत पोहोचलेल्या आहेत। त्या घोसाळकर कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूसही करत आहेत। जेवढी माझी माहिती आहे त्यानुसार प्रकृती थोडी गंभीर आहे, परंतु सर्व शिवसैनिकांच्या सदिच्छा आणि सगळ्यांचं प्रेम घोसाळकर कुटुंबाच्या सोबत आहे। या संकट काळातनं ते लवकरच बाहेर येतील आणि आत्ताची प्रायोरिटी ही घोसाळकर कुटुंबाच्या सोबत उभं राहण्याची, हा जास्त मला वाटतं की याला जास्त प्राधान्य आहे आमच्या दृष्टीने। बाकी कायदेशीर लढाई या सगळ्यांवरती काय करावं ह्या सगळ्यांचा लवकरच निर्णय घेतला जाईल। मॉरिस नावाची कुणी व्यक्ती तिथे विधानसभेची तयारी करत होती, तिथे काय म्हणजे मी तरी पहिल्यांदा नाव ऐकते या व्यक्तीचं, मला काही फार माहिती नाहीये या व्यक्तीबद्दलही, पण अशा पद्धतीने इतका म्हणजे मोकाटपणे लोकांनी गुन्हेगारी करावी आणि ते गुन्हेगारीचं प्रस्त वाढत जावं। लोकप्रतिनिधीच जर गुन्हेगारांच्या घरी जाऊन बसत असतील, फोटो काढत असतील, गुन्हेगारांच्या घरांमध्ये जाऊन भेटी देत असतील, तर गुन्हेगारांची का मजल वाढणार नाही? जाणीवपूर्वक लोकप्रतिनिधीच त्यांना प्रोत्साहन देतात, अशा पद्धतीची परिस्थिती आहे ही। पण सुषमाजी, आपल्याच गटाच्या अनेक नेत्यांबरोबर त्यांची छायाचित्र असल्याचं देखील समोर येताना दिसतंय, काय कारण असू शकतं? राजकीय किनारही असू शकते या घटनेला? मी तर आधीच म्हटलं की मला या व्यक्तीचं नावच मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे, मला काही फार माहिती नाही, पण जी माझी माहिती मिळते त्याच्यानुसार ही व्यक्ती त्या विभागामध्ये विधानसभा क्षेत्रासाठी प्रयत्नशील होती, किंबहुना ती निवडणूक लढण्याची तयारी करत होती बहुतेक, आणि कदाचित घोसाळकरांना प्रतिस्पर्धी मानत असतील नसतील काय जे असेल, पण जरी प्रतिस्पर्धी असेल, विरोधक असेल, तरी विरोधकांना संपवण्याची ही कोणती पद्धत आहे? लोकशाहीमध्ये अशी पद्धत अभिप्रेत नाहीये, हे घातक आहे लोकशाहीला। बरं सुषमाजी, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया जशी तुम्ही ऐकली तसं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना एक आणखी गोष्ट आणि त्यांनी बोलून दाखवली। त्यांचं म्हणणं आहे की या घटनेचा खरा सूत्रधार कोण हे आम्ही शोधून काढणार असं सांगताना दिसतात। मग सूत्रधार कोण असावा? मला वाटतं प्रसाद लाड आणि या सगळ्या भाजपच्या लोकांनी या बाष्कळ बडबडीत थांबाव्यात, कारण ललित पाटील प्रकरणात सुद्धा आम्ही नेक्सस बाहेर काढू, खरा सूत्रधार बाहेर काढू, गणपत गायकवाडच्या प्रकरणातही आम्ही खरा सूत्रधार बाहेर काढू, नेक्सस बाहेर काढू, अंतरवली सराटीच्या गोळीबार प्रकरणात आम्ही सूत्रधार बाहेर काढू। अरे कुठे तो सूत्रधार? कसलं नेक्सस बाहेर काढताय? ह्या थापा मारणं बंद करावं, पक्ष फोडाफोडीतनं आणि सुडाचं राजकारण करण्यातनं, ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन सारख्या स्वायत्त यंत्रणांना कच्छपी लावून फक्त आणि फक्त स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या अहममिकेपायी अख्खा महाराष्ट्र वेठीस धरणं देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबवावं।
इथे मरण इतकं स्वस्त होत आहे का की तुमच्या एका मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमधला वाद हा अतिशय टिपेला पोहोचलेला आहे, गँगवरचं ज्याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे, त्यात यांना याचं खबर वाटच नाहीये की अरे मरण स्वस्त होतंय, लोकांमध्ये दहशतीचं वातावरण वाढत चाललंय. हे आम्ही फार तुटलिकीने बोलतोय. किती दिवस हे सुडाचं राजकारण चालणार आहे. पण सुषमाजी, ज्या ज्या वेळेला निवडणुका जवळ येतात सर्वसामान्यांनी अशा घटना का पाहाव्या? नाही, सर्वसामान्यांनी अशा घटना का पाहाव्यात म्हणण्यापेक्षा ना, जेव्हा जेव्हा भाजपाची सत्ता येते, जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात, तेव्हा तेव्हा क्राईम रेट का वाढतो असा प्रश्न जास्त संयुक्तिक ठरेल. का गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होतात? का त्यांना कुठलंच प्रकरण नीट हाताळता येत नाही? बारसू रिफायनरी असेल, देहू आळंदीतला लाठीचार्ज असेल, आंतरवलीचा लाठीचार्ज असेल, ललित पाटीलचं प्रकरण असेल. नक्कीच. मात्र सुषमाजी, थोडक्यात मला थोडं थांबवून एक विचारावं असं वाटतं की तुमच्याच पक्षाच्या बॅनरवरती दिसतायत थेटपणे आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांना देखील त्या ठिकाणी ते कॉंग्रॅच्युलेट करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. मग हे संबंध नेमके काय? म्हणजे उद्धवजींबरोबर देखील कॉंग्रॅच्युलेट करतानाचे काही छायाचित्र उपलब्ध झालेले आहेत. ऐका उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातल्या अगणित लोकांना भेटतात. कुणाचा तरी कुणासोबत फोटो आहे यावरनं मी स्वतःवरून स्वर्ग अजिबात गाठणार नाही. माझा मुद्दा हा आहे की मुळात गुन्हेगारांना इतक्या सहजपणे गुन्हा करावयाची बुद्धी सुचते, त्याला कायद्याचा कुठलाच धाक उरत नाही. याचं कारण काय असेल? एखाद्यावर राजकीय सूडबुद्धी म्हणून तुम्ही खोटे गुन्हे दाखल करायचे आणि एखादा फक्त तुमच्या पक्षाचा आहे म्हणून तुम्ही त्याला वाचवायचं आणि त्याच्याबद्दल कुठलाच गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही. मग आपल्या डोक्यावर सत्ताधाऱ्यांचा हात आहे म्हटलं की गुन्हेगारांची बदल अजून वाढत जाते. हे थांबलं पाहिजे कुठेतरी. नक्कीच. धन्यवाद सुषमाजी, आपण इतकी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिलीत त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.